हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं मी तुम्हाला म्हटलं तर काल आम्ही जाऊन आलो. ते बघून आलो सगळं हे पडद्यांचं वगैरे काय-काय. आणि आज ते दादा तिथले आले होते मेजरमेंटसाठी. म्हणजे इथला पडदा बनवायला दिलाय आणि समोरच्या खिडकीचे जे ब्लाइंडर्स आहेत, रोलर ब्लाइंडर्स इथले ते बनवायला दिलेत. तर त्यांनी प्रॉपर व्यवस्थित मेजरमेंट घेतलं. त्याच्यानुसार ते व्यवस्थित आता कॅल्क्युलेट करतील. ते पहिले मी विचार केलेला की 2च खिडक्यांना म्हणजे 2 पार्टच करून घेईन. पण नंतर ते मला म्हणाले की ताई पूर्ण कव्हर करून घ्या. तुम्हाला समजा पुढे गरज नाही वाटली किंवा नको असेल, तर मग तुम्ही ते काढूही शकता. तर मग म्हटलं ठीक आहे चालेल करून घेऊ आणि पूर्ण ओव्हरऑल असं असेल ना, तर ते दिसायला पण एकसंध आणि छान दिसेल. तर म्हणून मग त्यांनी पूर्ण मेजरमेंट वगैरे घेतलं. आता ते म्हटलेत की 4-5 दिवसात रेडी होईल आणि त्याच्यानंतर मग ते फिक्स करतील. तर संध्याकाळचं माझ्या घरचं जे वातावरण असतं ना, ते असं असतं अगदी शांत आणि प्रसन्न आणि छान वातावरण असतं. तर आज आहे ना, एक मस्त गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती म्हणजे की खूप दिवसांपासून आता ना, घरात म्हणजे मी एकटीच असते. कारण निष्ठाचा बराच वेळ क्लास असतो. हे दिवसभर ऑफिसला असतात आणि मी एकटीच असते. पण तो एकटेपणा मला आता चांगला वाटायला लागला आहे, आनंदी वाटायला लागला आहे. तर तो कसा? तो मी तुम्हाला सांगते. जे घरात एकटे राहत असतील, तर त्यांनी नक्की ऐका, की एकटं असणं ही खरं तर शिक्षा नाही आहे आणि एकटेपणा म्हणजे आपलं आयुष्य संपलं असंही नाही आहे. कधी-कधी तुम्हाला माहिती आहे, की आयुष्यातली सर्वात सुंदर व्यक्ती जी आहे ना, ती आपल्याला एकटेपणातच भेटते आणि ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. आपण लहानपणापासून एक गोष्ट शिकत आलो आहे, की आनंदी राहण्यासाठी आपल्यासोबत कोणीतरी असायला हवं, कोणी आपल्याशी बोलायला हवं, कोणी आपली काळजी घ्यायला हवी, कोणी आपल्याला समजून घ्यायला हवं. पण खरं तर मी सांगू, आनंदासाठी ना नेहमी कोणाची तरी गरज असतेच असं नाही. कधी-कधी आपण स्वतःसोबत वेळ घालवणंही खूप सुंदर असतं. सकाळी उठून खिडकीतून बाहेर बघणं, हातात चहाचा कप घेऊन शांत बसणं, आपलं आवडतं गाणं ऐकणं, निसर्गात एकटंच फिरायला जाणं, एखादं पुस्तक वाचणं किंवा फक्त स्वतःच्या मनाशी 2 शब्द बोलणं. या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण ना आयुष्याचा खूप मोठा आनंद लपलेला असतो. तर तुम्हाला माहिती आहे एकटेपणा आपल्याला काय शिकवतो? एकटेपणा आपल्याला स्वतःची ओळख करून देतो. जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणी नसतं, तेव्हा आपल्याला समजतं, की खरंच आपल्याला काय आवडतं, आपल्याला आयुष्यात काय हवं आहे, आपल्याला कोणत्या गोष्टी आनंद देतात आणि हे ना सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण स्वतःसाठी किती महत्त्वाचे आहोत, हे आपल्याला एकटेपणा शिकवतं. लोकांच्या गर्दीत आपण अनेकदा ना स्वतःला विसरून जातो. सगळ्यांची काळजी घेताना, सगळ्यांना खुश ठेवताना आपण स्वतःच्या मनाला मात्र विचारायलाच विसरतो. अरे तू आनंदी आहेस ना? म्हणून तर कधी-कधी एकटेपणा आपल्याला थांबवतो आणि सांगतो, की आता थोडंसं ना स्वतःसाठी जग. जर आज तुम्हाला असं वाटत असेल ना, की तुमच्यासोबत कोणी नाही, तर अजिबात स्वतःला दोष देऊ नका. तुमचं आयुष्य कमी सुंदर झालेलं नाही आहे. तुम्ही कमी महत्त्वाचे झालेले नाही आहात आणि तुमची किंमत कोणाच्या सोबत असण्यावर ठरत नाही. तुमची किंमत ही तुमच्या मनात आहे, तुमच्या स्वभावात आहे आणि तुमच्या अस्तित्वात आहे. म्हणूनच ना स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःला वेळ द्यायला शिका, स्वतःच्या आवडी जपायला शिका आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करायला शिका. कारण जगात सगळेच लोक कायम तुमच्यासोबत राहतील असं नाही आहे. पण तुम्ही स्वतःची साथ कधीच सोडू नका. आयुष्यात काही लोक येतात, आपल्याला खूप काही शिकवतात, आपलं आयुष्य खूप सुंदर आठवणी देऊन जातात आणि मग एक दिवस आपल्यापासून दूर जातात. सुरुवातीला आपल्याला खूप वाईट वाटतं,
पण हळूहळू आपणही शिकत जातो त्याच्यातून, की काही लोक आपल्या आयुष्याचा भाग असतात, पण आपलं संपूर्ण आयुष्य नसतात. आणि हे स्वीकारलं ना, की मन आपलं खूप हलकं होतं. मग आपण कोणाच्या जाण्याने कधीच तुटत नाही, तर स्वतःला पुन्हा उभं करायला शिकतो. आणि हीच गोष्ट माझ्या आईच्या बाबतीत माझी झाली आहे. आणि खरंच म्हणजे मला तेव्हाचे दिवस आणि आत्ताचे दिवस यामधला जो फरक आहे ना, तो मला कळतो आहे. म्हणून जर आज तुम्ही एकटे असाल ना, तर उदास होऊ नका. कदाचित आयुष्याने तुम्हाला एक नवीन संधी दिली आहे, स्वतःला पुन्हा एकदा भेटण्याची, स्वतःच्या मनाचं ऐकण्याची, स्वतःच्या स्वप्नांना पुन्हा जागं करण्याची आणि स्वतःवर मनापासून प्रेम करण्याची. बघा लक्षात ठेवा, की लोकांची साथ मिळाली ना, तर आनंद तर होतोच, पण स्वतःची साथ मिळाली ना, तर आयुष्य खूप सुंदर होतं. कारण गर्दीमध्ये चालणारे खूप असतात, पण स्वतःसोबत आनंदाने जगायला शिकणारे खूप कमी असतात. म्हणून एकटेपणाला घाबरू नका, त्याला स्वीकारा, त्याला स्वतःला ओळखा आणि स्वतःसोबत जगायला शिका. कदाचित तुम्हाला हेही जाणवेल, की मी एकटी नाही आहे, मी माझ्यासोबत आहे. आणि खरं सांगायचं तर स्वतःची साथ मिळाली ना, की एकटेपणातही आनंद वाटायला लागतो. तर तुम्हाला माझं हे एकटेपणाबद्दलचं जे पण काही मी थोडंसं काही सांगितलं, तर ते कसं वाटलं? तुम्हाला पटलं का? कारण खरंच खूप लोकांना असं वाटत असेल, म्हणजे मला पण वाटायचं. बरेच दिवस ना मला असं खूप एकटं-एकटं वाटायचं आणि उगाचच बोर वाटायचं, कंटाळवाणं वाटायचं. म्हणजे काहीच करण्याची इच्छा व्हायची नाही. असं वाटायचं काही करू नको, बस बसून राहूया, फक्त मोबाईल चाळत राहायचा किंवा काहीतरी झोपून राहायचं वगैरे, असं बऱ्याच जणांच्या बाबतीतसुद्धा होत असेल. तर म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी मुद्दामून सांगितल्या, की आपण स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली ना, तर प्रत्येक परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकतो. तर असं संध्याकाळचं माझं जे हे असतं ना रुटीन, तर एकटीच असते मी, पण त्या एकटेपणाचा कसा उपयोग करून घ्यायचा हा पूर्णतः आपल्यावरती आहे. कदाचित स्वामींनीच मला आज म्हणजे हे सगळं दिलं असेल, की तू तुझ्या बुद्धीला आणखीन चालना दे. त्या एकटेपणाचा तू पुरेपूर छान उपयोग कर. आणखीन चांगलं काही ना काही नवीन तू विचार कर. आणखीन चांगलं काय करू शकते, लोकांना आणखीन काय सेवा करू शकते ह्याचा विचार कर. हे जेव्हा मला कळायला लागलं ना, तिथपासून खरं सांगते, मला हा एकटेपणासुद्धा ना खूप आवडायला लागला. तर देवपूजा वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर सगळी भांडी आहेत ना स्टँडमधून अशी सगळी काढून ठेवली. कारण कपड्यांसारखी ना सध्या भांडी पण सुकत नाहीत. म्हणजे बाहेर पाऊस चालू होता, त्यामुळे भांडी ओली होती आणि ओली भांडी अशीच तुम्ही ट्रॉलीमध्ये कधीच लावू नका. तर अशीच ही भांडी थोडा वेळ जरासा फॅन फास्ट करून ना इथे सुकू देणार आणि त्यानंतर लावणार. तर आता देवपूजा वगैरे आटपली आणि भांडी लावायची. आता जेवणाला सुरुवात करायची आहे. आपलं कसं रुटीन असं सगळं नुसतं तेच असतं ना. सकाळी उठलं, डबे बनवा, घरातला आवरा, मग माझं व्हिडिओचं काम असतं, मग व्हिडिओचं काम करा, मग थोडंसं पडून उठलं की झालं, लगेच चहा पाण्याला सुरुवात, लगेच पूजेला सुरुवात, परत जेवणाचा घाट, परत ती भांडी घासा, परत ते किचन आवरा. तेच असतं सगळं आणि आपण तरी ते तेच करतही राहतो. थोडंसं आपल्याला स्वतःला चेंज द्यायला पाहिजे याच्यामध्ये, तरच आपलं माइंड पण फ्रेश राहतं. नाही तर तेच जर करत राहिलो ना, तर मग तुम्ही म्हणजे बोर होणार आहे एवढं नक्कीच. तर म्हणून स्वतःला स्वतःच म्हणतात ना, की मोटिवेट करणं, स्वतःलाच काहीतरी एंटरटेन करत राहणं, बोलत राहणं, बाहेर जाणं, या सगळ्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर संध्याकाळचं जे वातावरण आहे ना, मला ह्या टायमिंगला ना ॲक्च्युली बाहेर जायला आवडत नाही. म्हणजे पूजेचा टायमिंग असतो, छान असं मस्त असं हुरहुर असते. बाहेर गेलं ना मग असं वाटतं, अरे घरी जाऊन दिवा लावायचा आहे, वाचन करायचं आहे वगैरे, तर असं सगळं डोक्यात असतं. आणि त्याच्यामुळे बाहेर जरी गेली ना तरी मग दिवा लावायच्या आधी घरी यायचं आहे असं सगळं डोक्यात असतं. आणि 6 वाजता वगैरे 5 वाजता मला होत नाही. त्या टायमिंगला थोडंसं चहा वगैरे रिलॅक्स असं बरं वाटतं. कारण माझं व्हिडिओचं होईपर्यंतच 3, 3:30, 4 होतात कधी कधी. तर त्याच्यामुळे नंतर मग थोडा वेळ पडलं, मग फ्रेश आरामात जरा रिलॅक्स उठलं तर बरं वाटतं. तर असं मी मिड टाईममध्ये ना, म्हणजे मधली जी भूक लागते आपल्याला, तर कधी कधी मी अशी चिक्की आणून ठेवते. चिक्की मला आवडते, तर चिक्की खाते. काहीतरी असं उगाचच खाण्यापेक्षा हे बेस्ट आहे. तर सकाळी ते मेजरमेंट वगैरे घेऊन गेले. तर ही इथली जी खिडकी आहे ना, इथे ते ब्लाइंडर्स लावायचे.
आणि इथले कर्टन्स दिलेत मी बनवायला. आणि मला एक प्रश्न पडला, म्हणजे वॉलपेपरसाठी ॲक्च्युली आम्ही गेलो होतो, पण बेडरूमचे जे वॉल्स आहेत ते त्यांनी चेक केले, तर ते बोलले की नाही, इथे पाणी असे बबल दिसतात थोडेसे, म्हणजे कसं वरती टेरेसचा एरिया आहे, तर त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं जे लिकेज आहे ते थोडंफार होत असेल. म्हणून मग ते मला प्रामाणिकपणे बोलले की ताई हे नाही, तर थोडंसं लिकेज वाटतं आहे, पुढे मागे होऊ शकतं आणखीन, तर म्हणून तुम्ही इथे नका लावू. तर बेडरूममध्ये ते मला बोलले नका लावू, तुम्हाला जे PVC किंवा कलरमध्ये काही करता येत असेल तर ते करा. आणि त्याच्यानंतर मग बाहेर एंट्रन्सच्या इथे मला एक वॉलपेपरसारखं काहीतरी हवं होतं, ह्या भिंतीला हवं होतं. पण मग नंतर विचार आला की करू की नको करू, की असंच प्लेन ठेवू, कारण सगळंच भरभरून करणं पण चांगलं नाही वाटत. जेवढं मोकळं आणि जेवढं प्लेन असेल तितकं जास्त छान वाटतं, असं वाटतं कधी कधी. तर तुम्ही सांगा मला की काय करू, म्हणजे एंट्रन्सला आणि इथे या दोन भिंतींवरती मी काय करू, वॉलपेपर करू की काही असं आर्ट पीस बनवून घेऊ. असं मला असं रिकामी वाटतं खूपच, काय माहिती, म्हणजे ही जागा आहे ना खूपच अशी ब्लँक वाटते. त्याच्यामुळे डोक्यात आयडियाज तर भरपूर आहेत, पण बघू. म्हणजे वॉलपेपरच लावायचं असं काही नाही आहे, अजून भरपूर असं छान आर्ट पीस लावू शकतो एखादा. असं छान एक छोटासा टेबल ठेवू शकतो, म्हणजे टेबल म्हणजे असं नाही, छोटा असं फक्त तेवढं एक काहीतरी असं छान पितळेचं ठेवण्यापुरता. पण नंतर परत असं वाटतं की परत ते गिचडी होईल, परत ते साफसूफ करा. जितका पसारा वाढवणं तितका पसारा वाढत जातो. हे कसं आता रोजच्या रोज क्लिनिंग वगैरे करायला खूप सोपं पडतं आणि जागा पण मोकळी राहते. तर असो, कधी कधी आपल्याला म्हणजे म्हणतात ना की देवच बुद्धी देतो, स्वामीच बुद्धी देतात. तर विचार तर केला होता, म्हणजे त्यांनी मेजरमेंट तर घेऊन गेले आणि ते लोक आपल्याला असं पण बनवून देतात की म्हणजे आता समजा तुम्हाला एखादा वॉलपेपर आवडला, तर मग तुम्हाला जिथे लावायचं आहे तिथलं ते मेजरमेंट घेऊन जातात आणि ह्याच्यामध्ये PC मध्ये म्हणजे 3D वगैरे असं ते आपल्याला बनवून पाठवतात मोबाईलमध्ये, की तो वॉलपेपर तुमच्या भिंतीवर लागल्यानंतर कसा दिसतो. आता बघा ॲमेझॉनवरती पण असे ॲप, म्हणजे ॲमेझॉनवरती पण हे अवेलेबल आहे ॲक्च्युली, की आपल्याला दाखवतात की कसं दिसतं वगैरे. तशाच टाईपमध्ये ते आपल्याला बनवून पाठवतात. तर त्यांना म्हटलं इथलं तर माझं काही नक्की नाही आहे. त्यांना म्हटलं फक्त एंट्रन्सचं मला बनवून दाखवा, कारण छान असे लोटस आहेत मस्त व्हाईट कलरचे मोठे असे, खूप सुंदर येते, मला आवडलं. पण बघू ते कसं दिसतं आहे हे समजलं ना की नंतर मी डिसाईड करेन, अजून काहीच डिसाईड केलं नाही आहे. तर असं आजचं काय काय चालू आहे. आता जेवणाला लागते. आज आहे ना मी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे, चवीला म्हणजे जरा तोंडाला लावायला, आणि छान आहे म्हणजे केसांसाठी स्किनसाठी पण अशी छान आहे. एरवी असं कढीपत्ता कोणी खात नाही, मी तर सरळ कट करूनच टाकते भाज्यांमध्ये वगैरे, म्हणजे टेन्शनच नाही की काढून टाकायचंच नाही. कट करून टाकलं ना की बरोबर खातात, म्हणजे 4 टाकायचे असतील ते 2च टाका, पण कट करून टाका, म्हणजे ते डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये ते मिक्स होऊन जातात आणि खाल्ले जातात. तर आता पहिले भांडी लावून घेते, त्यानंतर कढीपत्त्याची चटणी करते, त्यानंतर तुमच्याशी भेटते. चला. तर आता हा व्हिडिओ जो आहे तो आज सकाळचा आहे, म्हणजे मी डायरेक्ट तुम्हाला तर सकाळीच भेटते. तर सकाळी मी सगळं आज लवकर आटपलो पटापट, आणि मी आज चालली आहे मंदिरामध्ये. आमच्या इथे जवळच स्वामींचं सुंदर मंदिर आहे. तर म्हटलं उद्याचा काही आपला भरोसा नाही, त्यामुळे जे काही करायचं आहे ते आजच करून घ्यायचं. तर म्हणून तिथे मंदिरामध्ये मला असं धूप, अगरबत्ती, परत कापूर, आणि तो आपला जो स्प्रे आहे छान गुलाब, चंदन, कापूर, तर ते द्यायचं होतं. तर म्हणून म्हटलं चला आज देऊन येऊ. आणि ही छत्री कॅरी करायला लागते ना, ते खूप वैताग येतो. म्हणजे आता पाऊस असा मध्येच पडतोय, मध्येच ऊन पडतंय, पण असो. तर चला मी पहिले जाऊन येते, मग तुमच्याशी बोलते. तर मंदिरात जाऊन आली आणि सकाळी सकाळी दर्शन केलं ना की खूप मस्त वाटतं. तिथे थोडंसं शूट नाही केलं, कारण मला खरं कधी कधी ना चांगलं नाही वाटत, म्हणजे मंदिरांच्या ठिकाणी आपण जाऊन शूट करणं वगैरे, आणि जे गुरुजी असतात नेहमी ते नव्हते. तर म्हणून मग म्हटलं इतर लोक मग आपल्याकडे थोडं वेगळ्या दृष्टीने बघतात, तर ते चांगलं नाही वाटत, तर म्हणून म्हटलं नको, म्हणून शूट नाही केलं. पण तिथे स्वामी समर्थ महाराज आहेत, शेगावचे गजानन महाराज आहेत, आणि शिर्डीचे साईबाबा आहेत. असे तिन्ही आहेत तिथे, तिन्ही मूर्ती आहेत, आणि खूप छान वाटतं. गेल्यानंतर थोडा वेळ छान नामस्मरण केलं, आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, तर म्हणून आजच देऊन आली. म्हटलं आजच देऊन येऊ काहीतरी आपल्याकडून, फुल ना फुलाची पाकळी. तर ते झालं.
त्यानंतर मग बाजूलाच तिथे आर के बाजार आहे, मार्केट आहे म्हणजे आपलं. तर तिथे जे स्टेशनरी बोलते, ग्रॉसरीचं काही सामान असतं तर ते थोडंसं घेऊन आली. आणि बघू आता उद्याचं काय होतं आहे. आता आजपर्यंत तरी स्वामींनी अजून तरी व्यवस्थित ठेवलं आहे. आता उद्याचं माहीत नाही मला. आणि मी खरं सांगते की मी ना ह्यावेळेला काय माहिती, मी असं अपेक्षाच करत नाही आहे. म्हणजे मी कुठेतरी मनात असं बोलते आहे, पण तरी असं अपेक्षा ठेवून नाही वागत आहे की होईलच, भेटेलच. इच्छा तर खूप आहे, पण कधी कधी आपण खूप अपेक्षा ठेवतो आणि मग नंतर बोलतात नाही ती गोष्ट झाली की मग आपल्याला खूप त्याचा त्रास पण होतो. तर म्हणून नाही ठेवत आहे. जरी नाही पूजा करायला भेटली पण तरी पण मनातून जी पूजा आहे ती चालूच राहणार आहे. असं मी तेच म्हणते की सगळं जे काय आहे ती सगळी स्वामींची इच्छा आहे. आणि उद्याची तुमची सगळ्यांची पूजा खूप छान होऊ दे. ज्यांना ज्यांना स्वामींकडून म्हणजे स्वामींना ज्यांना गुरु करायचं आहे तर उद्याचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही उद्या ते करू शकता. अगदी घरच्या घरीसुद्धा करू शकता किंवा तुमच्या जवळ कुठे मंदिर मठ असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही करू शकता. एक संपूर्ण गुरुचरित्र म्हणते गुरुचरित्राचं पारायण पण आपण करू शकतो 7 दिवसाचं, किंवा स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण आहे 1 दिवसाचं. 21 अध्याय आहेत. 1 ते 1.5 तास तुम्हाला लागेल. म्हणजे नवीन वाचणारे असतील तर 2 तास लागतील, पण रेग्युलर वाचणारे असतील तर तुम्हाला 1.5 तास लागेल जास्तीत जास्त. आणि स्वामींचं नामस्मरण करा, दिवसभर छान नाम घेत राहा, काही ना काही चांगल्या गोष्टी करा त्यांच्यासाठी. हीच आपण आपल्या गुरूंना दक्षिणा देऊ शकतो. आणि एक ना खूप मस्त गोष्ट आहे, ती मला खूप असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावं. एका ताईंचा ना मला इंस्टाग्रामवरती मेसेज आलेला आहे. 1 मिनटं मला शोधू द्या. हां, त्या ताईंचं नाव आहे मिसेस शीतल काळे. आणि शीतल काळे नेलवडे असं काहीतरी आहे नाव, नेलवडे. मला व्यवस्थित प्रोनाऊन्स करता येत नाही आहे. तर त्यांचा ना छोटा मुलगा आहे 3 वर्षाचा, इतका छोटा स्वामी सेवेकरी. आणि तो रोज व्हिडिओ बघतो आणि त्याला खूप आवडतात आणि तो छान बोलतोसुद्धा व्हिडिओ बघता बघता. तर ताईंनी ना मला त्याचं हे करून पाठवलं आहे, म्हणजे त्याने मला व्हॉईस नोट पाठवलेत इंस्टाग्रामवरती. तर तुम्ही ऐका की तो किती गोड बोलतो आहे, किती गोड बोलतो आहे. श्री स्वामी समर्थ माऊ. माऊ किती क्यूट बोलतोय. किती छान ठेवलीस माऊ. किती किती छान ठेवलीस. किती किती छान बोललीस. माझ्याकडे नाही, छोटा प्रॉब्लेम माझ्याकडे. काय बोलतो, काय कळलं नाही आपल्याला. मी त्यांना म्हटलं की मला ना त्याला कंटिन्यू म्हणायला सांगा श्री स्वामी समर्थ. तर तो बघा कसा म्हणतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझं नाव खबरू नेलवाड आहे आणि माझं पप्पाचं नाव दुष्यंत आहे. दुष्यंत आहे. आणखीन एक आहे त्याचं. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. किती क्यूट आहेत ना. म्हणजे मुलांचं जे बोलणं असतं ना किती निरागस आहे. त्याचं नाव गौरव आहे, 3 वर्षाचं आहे. तर गौरव, तुला खूप 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 प्रेम माझ्याकडून आणि खूप सारे आशीर्वाद. तू माझा व्हिडिओ बघत असशील, माझा व्हिडिओ ऐकत असशील तर खूप छान बोलला आहेस तू. मला खूप आवडलं तुझं गोड बोलणं, खूप मस्त. आणि स्वामी तुला खूप मोठं करो, खूप छान आशीर्वाद तुला स्वामींकडून सुद्धा. ही स्वामींकडे प्रार्थना. तर असे बघा, असे छोटे छोटे मुलं जेव्हा आपला हे व्हिडिओ बघतात त्यातून असे छान इन्स्पायर होतात आणि स्वामींचं नामस्मरण करतायत, किती फरक पडेल. म्हणजे ह्या वयापासून जर मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आवडायला लागतील किंवा ते थोडं का होईना काही ना काही करायला लागतील, त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्यामध्ये जे संस्कार होणार आहेत ना ते खूप चांगले संस्कार होणार आहेत. म्हणजे इतर गोष्टी तर मुलं हल्ली मोबाईलवर बघतायत, पण हे बघून जेव्हा मुलांमध्ये असे फरक होत आहेत तर ते मला खरंच खूप मनापासून खूप चांगलं वाटतं. आणि स्वामींनासुद्धा मी हीच प्रार्थना करते की स्वामी, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे ना तोपर्यंत माझ्याकडून हे कार्य जे आहे ते घडत राहू द्या. आणि असंच खूप छान जी पुढची पिढी आहे ती अशी छान घडत राहू द्या.
बस इतकंच स्वामींकडे प्रार्थना. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.